आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। काँग्रेस पुढा, काँग्रेस रिकामी करा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश। काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, तुम्ही घाबरू नका। बावनकुळेंचं पुण्यातील पदाधिकारी बैठकीमध्ये वक्तव्य। थोडी तरी लाज असती तर बावनकुळेंनी काँग्रेस पुढा असं बोललं नसतं। आजच्या भाजपनं इतर पक्ष फोडून स्वतःच्या पक्षाला सूज आणली। संजय राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा। शिंदे फडणवीसांना सीएम मानायला तयार नाही। शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री मानतात। राऊतांची टीका। तर शिंदेने अजूनही स्वतःला माजी सीएम म्हणून स्वीकारलेलं नाही। अजित पवारांच्या कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंना टोला। अजितदादा भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत। भाजपमध्ये विलीन झाल्यावर अजितदादा कदाचित सीएम होऊ शकतात। अजितदादांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा टोला। 3 चाकी रिक्षामधलं 1 चाक केव्हा गळून पडेल सांगता येणार नाही। खासदार कल्याण काळे यांचा माहिती सरकारला टोला। अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या वक्तव्यानंतर काळेंचा टोला। भारतीय निवडणूक आयोग आता अधिक स्मार्ट होणार। निवडणूक आयोगाचे 40 मोबाईल ॲप्स आता एकाच प्लॅटफॉर्मवर निवडणूक संबंधित कामांसाठी मोठा उपयोग होणार। पनवेल उरण मतदारसंघातील शेकाप आणि मवियातील वाद चव्हाट्यावर। शेकाप नेते जीएम म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शेकापमधील काही नेते आमच्याकडे लक्ष देत नाहीत, म्हात्रेंची खंत। ऑपरेशन ब्ल्यू स्टार काँग्रेसची चूक होती। पक्षाकडून 80च्या दशकामध्ये झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार। घटनेवेळी राजकारणामध्ये नव्हतो तरी जबाबदारी घ्यायला तयार। एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू। मुंबईतील 227 प्रभागांमधील गटाध्यक्षांच्या बैठकांचा सपाटा। 20 जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक विधानसभेतील महापालिका प्रभागांमध्ये बैठक पार पडणार।